आज तुम्ही बरेचसे अनुभव बघितले, तुम्ही बरेच लोकांना बघितले, तर त्यांच्या आई वडिलांसाठी तुम्ही काय सल्ला द्याल का? तुम्ही 3 Idiots मूवी बघितली? 3 Idiots हो बघितले ना, खूप त्यात चांगलं. रॅन्चो आहे आणि दुसरा एक ना तो सांगतो की रॅन्चो सांगतो की जा आपल्या आई वडिलांना सांग. मी त्यातला रॅन्चोचा रोल करतो कधी कधी. हा ठीक आहे, आपलं काम नाही, पण आपण मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. तुमच्या आई वडिलांना एकदा जाऊन सांगा आणि त्याला बोलतो मला फक्त 3 वर्ष द्या आणि मला एवढा एवढा खर्च लागेल, पण तुम्ही सरेंडर तरी व्हा. काय करतो, सरेंडर होतो आणि कामच नाही करत. तसं नको व्हायला. आई वडिलांची इच्छा असते माझ्या मुलाचं भलं झालं नाही असा विचार नाही. तो म्हणतो भलं व्हा, तो फक्त सरेंडर होत नाही. तो एक अंदाज सांगतो, पण अंदाज सांगण्या अगोदर त्याने काहीतरी कर्तव्य कर्म केले पाहिजेत ना. कारण मराठी वर्ग आहे, तो असं चुकत नाही, तो संस्कारातून आलाय. व्यावसायिक स्वरूप येण्यासाठी त्याने एकतर व्यवसायाचे मित्र तयार केले पाहिजेत किंवा आई वडिलांसमोर बसून चर्चा केल्या पाहिजेत लग्नाच्या अगोदरच. लग्न झाल्यानंतर मिसेसला इन्व्हॉल्व करताना पूर्ण प्लॅनिंग नाही करा, कारण ही तुमची इनडायरेक्ट बँक आहे. आई वडील ही तुमची बँक आहे, तुम्हालाच माहिती नाही. हो, कारण तुम्ही मार्केटमध्ये खूप सारे त्यांनी जग बघितलंय ना, तुम्ही त्यांना नाही करू शकत. तुमची बँक तुम्हालाच माहिती नाही. ती देत का नाही माहिती काय, त्यांनी घामाचा पैसा वाटतो, ते तुम्हाला असे देणार नाही. तुम्ही सरेंडर करा, तुम्ही मागा, पण वेळेत पूर्ण करा. परत ते देतील की नाही बघा, दे ना, पण तुम्ही चुकायला तरी पाहिजे. नाही तर सारखं मित्रांवर फिरायला जातो, पिक्चरला जातो, इकडे जातो. पहिले माझं असं मत आहे की नवीन व्यावसायिकांनी कमीत कमी दिवसाचे 10 तास काम करावं.